मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न. तुम्हाला मी काय म्हणतोय सूत्रात आहे का? मी एखादा माणूस मेला मरणार मृत्यू लोक, त्या माणसाला मोक्ष मिळाला हे त्याला माहिती आहे. नाही बरं, ज्यांनी जाळायला नेलं त्याला माहिती आहे नाही, ज्यांनी आग लावली त्याला माहिती आहे का? बोला बोला. नाही, मग त्या व्यक्तीला मोक्ष मिळाला हा तुम्हाला आलेला अनुभव आहे का तुमच्या मनानं केलेली कल्पना आहे? करेक्ट, तुमच्या मनानं केलेली. मग तुम्ही कल्पना कशी केली? तो माळकरी होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. तो दिंडीत जात होता म्हणजे मोक्ष मिळाला. तो एकादशी करीत होता म्हणजे मोक्ष मिळाला. त्यानं काशी केली म्हणजे त्याला मोक्ष. या सगळ्या पप्पेच्या आई पशी चुली पशी मारलेल्या गप्पा आहे. याला शेंडा हे नाही, बुडूक आहे. आता ऐका, माळकऱ्याला मोक्ष मिळतो असं निश्चित नाही. नीट ऐका बरं. काशीला जाणाऱ्याला मोक्ष मिळतो असं निश्चित नाही. दिंडीत जाणाऱ्याला मोक्ष मिळतो असं निश्चित नाही. माळकऱ्याला एकादशी करणाऱ्याला मोक्ष मिळतो असं निश्चित नाही. पण अखंड भजन करणाऱ्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही हे निश्चित. दोन, मरायला शिकलं पक्ष असावं. तीन, मरायला उत्तर आहे असावं. चार, मरताना इंद्रिय टवटवीत असावी. हे सुरुवात आता फक्त बोलावं लागेल. नाही काय का आता बोललं तरच कळेल. काल तरी वेळ केली इकडे लक्ष द्या. नंतर मी इकडे पुढे शिवकाला जाऊन तुम्ही मोबाईल घ्यायचा. हाताने पा खोल्या बघाय घरातला आहे. नाही तर आम्हाला असे पा खोले घेतात रोज. वर आम्ही जीव काढतो ते दोतारात मोबाईल ठेवतो आणि आपल्याला वाटतं स्वर पाठ करते ती वेगळंच पाहते. आणि आज घेतलेला अभंग काकड्यातला आहे, थोडासा किचकट आहे पण अभंगाला सुरुवात बारीक आहे. का तर बोलावं लागेल. 7वे अध्यायात भक्ताचे 4 प्रकार आहेत. किती? 4. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. निरायला अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. एक फक्त अर्थ आहे, एक फक्त अर्थार्थी आहे, एक फक्त जिज्ञासू आहे आणि एक फक्त ज्ञानी. आनंद झालं, फायनल झालं. बळा ज्ञानी भक्ताला कर्म बाधत का? ज्ञानी भक्ताला पाप पुण्याचा प्रश्न येत का? तो ज्ञानी भक्त ज्ञानाने मोठा झाल्यामुळं त्याला पाप पुण्य, चांगलं वाईट, मान अपमान, सुख दुःख या गोष्टी त्या भक्ताकडे राहत नाही. कोणत्या? गेलं भोमत ज्ञानी भक्ताकडे. आणि 7वा अध्याय असं म्हणतो, चौथीयाचे ठाई काही करण्याचे नाही. ज्ञानी भक्ताला कर्म बाधत नाही. याला नीट वाजव म्हणण्यावर राग येतो. याचं कारण हा अजून कच्चा आहे. यांना जर म्हणलं टाळ नीट वाजव, आपण टाळ तुम्ही देवळातलं तर दिसलो ना मग बापाचा सुद्धा. लोकांना काय माहिती तू कोणचं? प्रश्न असा आहे, ज्ञानी माणसाला बरं मी नाही का मी राहत नाही आणि तूही राहत नाही. तो ज्ञानी झाल्याशिवाय. पहिल्या 4 अवस्था झाल्या. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. आता ह्या 4 भक्ताच्या अवस्थेला
पुढे 5 अवस्था आहे. आता पहिले फिट करा. अर्थात जिज्ञासू ज्ञान आणि ज्ञानी भक्ताला मी तू भेद हा काही विषय नाही. काही करा, गाता पाण्यात टाकलं तरी भजन चालू, बाबाजीने मारलं तरी भजन चालू, गाता पाण्यात टाकलं तरी भजन चालू, आई गेली तरी भजन चालू, वडील गेले तरी भजन चालू, भाऊ घरातून निघून गेला तरी चालू, स्वतःच पोरग स्वतःच्या मांडीवर अन्न पाण्यातून गेलं तरी भजन. बरी काय स्वतःचा मुलगा आहे मांडीवर गेला पण भजन बंद नाही. ज्ञानी भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे. नाही, वयाच्या 6व्या वर्षी आई गेली आणि 6व्या वर्षी वडील गेले आणि 14 माणसाचं कुटुंब ज्याच्या घरात होतं त्या घरामध्ये जनाबाईला राहावं लागलं. पण डोळ्यातून कधी थेंब आला नाही, काही वाटलंच नाही, दाशी म्हणून नाही. ज्ञानी भक्त आहे. आता त्या भक्ताला अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी फायनल झालं. आता त्या भक्ताला पुन्हा 4 अवस्था आहेत. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती आणि तुर्या. आता मला सांगा, मी तुमच्याकडे पाहतोय, तुम्ही माझ्याकडे पाहता, मी बोलतोय, तुम्ही ऐकतोय, ही अवस्था कोणती आहे? जागृती. जागृती. मग दुसरी अवस्था कोणती? स्वप्न. बोला पटकन, स्वप्न खरं का खोटं? स्वप्न खरं का खोटं? खोटं चुकीचं आहे. स्वप्न खरं आहे पण स्वप्नात खरं आहे. जागेमध्ये नाही ना, स्वप्नात खरं आहे. लग्न जमत नव्हतं, नवरी आली, नवरदेव झाला, गोड्यावर बसला, गोड्यानं उडी आणली, गोदानी फाटली. खरं स्वप्न खरं आहे ना? खरं आहे स्वप्न खरं आहे. मला जावई आला, त्याला मी पैसे काढायला गेली, माझ्या हाताला चाटका बसला, खाटाच्या फटीत बोट गुंतवलं म्हणून घेतलं. स्वप्न खरं आहे पण स्वप्नात खरं आहे. 2 शब्द झाले बरं का. जागृती, स्वप्ने आणि तिसरी जी अवस्था आहे ती सुसुप्ती आहे. आता सुसुप्ती अवस्थेमध्ये असं असतं, हा नाकाचा शेंडा निळा आहे बरं का, हा नाकाचा शेंडा आणि हा भोवयांचा मधला भाग, या दोन्ही भागांचा अनुसंधान नामात असतं तेव्हा ती अवस्था सुसुप्ती असते. आणि 4थी जी अवस्था आहे ती तुर्य अवस्था. आणि काही ग्रंथांमध्ये नाही, बऱ्याच ग्रंथामध्ये तुर्य अवस्थेलाच उन्मनी अवस्था म्हणतात. आणि हरिपाठामध्ये उन्मनी हा शब्द 16व्या अध्यायात 16व्या अभंगात आला. हरिपाठातल्या 16व्या अभंगामध्ये उन्मनी हा शब्द आहे. कसा आहे ऐका. हरी बुद्धी जपे तो नर धुर्लभ, वासेची सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामी. आम्ही ते इतके दिवस हरिपाठ केला काय. आता उन्मनी हा शब्द हरिपाठात एकदाच आला. उन्मनी हा शब्द एकटा आला, पण उन्मनची अशी अवस्था आहे, मी शरीर नाही, मी देह नाही, मी जीव नाही, मी डायरेक्ट ईश्वराचा अंश आहे. या बोधावर भजन म्हणजे उन्मनी अवस्था. मी नाही, मी पाटील नाही, मी गायक नाही, मी वादक नाही, मी महाराज नाही, मी कुणीच नाहीये, मी कट्यावर उभे राहणाऱ्या ईश्वराचा अंश आहे. या बोधापर्यंत भजन करणं याचं नाव आहे उन्मनी अवस्था. आणि अशी उन्मनी अवस्था जर प्राप्त झाली तयाशी लाभली सकळ
80% परमार्थ लोकांना दाखवण्यासाठी आहे. स्वतःसाठी काही नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आनंदात तल्लीन होत नाही तोपर्यंत लोकांना आनंद देण्यात काय. अमृताच्या ताटाजवळ बसलेला माणूस जर उपाशी झोपत असेल तर अमृताच्या हांड्याचं करायचं. अमृताचा हांडा उशाला हा घोरतोय, त्याचा उपयोग नाही. जांभळी खाली झोपलाय, जांभूळवरून आयतं पडलंय, पण मिशीत गुंतलंय. मिशीत गुंतलेलं जांभूळ तोंडात लोटायला का पैसे लागले तरी त्यानं माणूस बोलून घेतला, एवढं लोट माझा वास होतो. मग जी वरती मिशीत गुंतलेलं जांभूळ जो तोंडात घालू शकत नाही तो जांभळी खाली झोपला काय आणि जोंबळीवरून उडी टाकून गेला काय, त्याला त्याची गुढी. हो, त्याला त्याची गुढी कशी, त्याची गुढी करायला एक वाक्य सांगा. परमार्थ हा विषय गुढीचा आहे. गुढी लागली पाहिजे, गुढी. व्यवसाय म्हणून नको, व्यवसाय म्हणून. आता हा मुलगा वाजवतो, हा का डायरेक्ट पकड आहे, चुकीचा आहे. याचा आजा वारकरी असला पाहिजे, याचा बाप वारकरी असला पाहिजे, नाही त्याचा मामा तरी धार्मिक असला पाहिजे. कोणीतरी एक बोलतो वडील तसं असं होणार नाही. हे नाही चालत, हे नाही चालत. याचे वडील वारकरी असले पाहिजे, आईकडचं कोणीतरी वारकरी असलं पाहिजे, वडिलांचं कोणीतरी वारकरी असलं पाहिजे. असा डायरेक्ट मालकरी कधी तयार होत नाही. आणि तो जरी झाला तर पोळ्याच्या बैलाची झूल पोळा झालं उतरली जाते. माझ्या क्लिअर हरिपाठ पाठ नाही, टाळ करेल सगट. गायीच्या हरिपाठ पुढं पाहते, माग गायीच्या माग पाहते. गाय म्हणत पुढं म्हण, माग येतोय, माग म्हण, पुढे येतोय. हरी एक वाक्य सांगा. ज्ञानोबरायची ओवी, ज्ञानोबरायची ओवी तोंडात यायला सुद्धा ज्ञानोबरायची कृपा लागते. असं नाही करणार. काही काही माणसं 60-60 वर्षाचे मालकरी आहेत. बांधावर दगड लावून खून केली काय आणि हा मालकरी झाला काय. बांधावर दगड लावून खून केली, इथून इकडे वावर आहे आणि त्याला शिव उचवाला बस काय. तसं आहे. उत्तर परत नाही का. आता तुम्ही रोज कीर्तन ऐकायला, तुम्ही कीर्तन ऐका आता 7 दिवस तुमच्या सप्त्यात 2.5 तासामध्ये 2 ओव्या सुद्धा ज्ञानेश्वरीची एक नाही. ज्ञानेश्वरीची ओवी तोंडात द्यायला महिला म्हणलं 3 दिवस जर हरिपाठ करायचा गॅप केला 3 दिवस तर माग पुढे आरोप होता. माऊलीला खंडन चालत नाही. नाही 21/3/2026 ला सुद्धा हरिपाठाची ताकद तशीच आहे. ती काही कमी होणार नाही. असं नाही करणार. मला हरिपाठ येतो, तू गमचित बाय हरिपाठ येत असेल. हरिपाठातली एक ओळ कळायला एक जन्म लागतो आणि ज्ञानेश्वरीचं एक अक्षर कळायला एक जन्म लागतो. ज्ञानेश्वरी येते ते काय कविता आहे. तुला पाहिल्यापासून माझ्या हृदयाची धडधड होते, सारखी तू माझ्या डोळ्यापुढे दिसते, पण तुझ्या भावानं हाणल्यापासून माझं हृदयच बंद झालं. कविता आहे. अरे गाणे किती येते, चिंग 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 आलं, बुंग बुंग करीत गेलं. गाणे किती गेले मला सांगा. आपण लहान होतो तेव्हापासून गाणे ऐकतोय, महिन्याच्या पुढे गाणं नाही. तुला कोणी हांड पोरगी प्रेम करते, पोरगी फक्त ATM मोकळते. प्रेम खरे खोटे तुला काय आलो पा ठेवलंय आणि ते म्हणतं खरंय. लोकांना काय काही बोल म्हणतात ती बोली माझ्यावर प्रेम करते. प्रेम करायला तिला काही त्रास नाही ना.
मोबाईल तुझा आहे, हँडसेट तुझं आहे, सिम तुझं आहे, बॅलन्स तुझं आहे, गाडी तुझी आहे, पेट्रोल तुझं आहे, ब्युटी पार्लरचा खर्च तुझा आहे, हॉटेलिंग तुझं आहे. तिला काय त्रास आहे? म्हणजे तुझ्या गाडीवर तोंड बांधून बसायचं एवढंच. तू म्हणला लग्न करतो, ती म्हणली मी अँगेज आहे. मग तुझ्या हृदयाला दणका बसा. जिंदगी बरबाद झाली. जिच्यावर जीव ओवाळून टाकला तिने धोका दिला. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का. आणि प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवते. गुलाबाचं फुल वापरायला लागलं, तिने बारीक फुल आहे, सूर्य फुल वापरा. अरे कोण प्रेम करतोय कोणाला? इंद्रियाची व्याख्या ऐकायची का? लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. हे इंद्रिकेचे कीर्तन आहे भाऊ. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून टाकल्या. असा माणूस नाही राहिला का त्याला मला शिवी दिली नाही. आणि माझ्या आयुष्यात माझ्या दोनच गोष्टी आहे. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं गाणात. त्याच्यातलं वाक्य खोटं होत नाही. आणि मग कार्यक्रम झाल्याशिवाय बरोबर खरंय का खोटं आहे? चला आता आपला प्रश्न झाला होता, 4 झाले भक्त, नीट ऐका. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. पुढचा प्रश्न होता जागृती, स्वप्ने, सुसुप्ती आणि तुर्या. आणि तुर्या अवस्थेला हरिपाठा शब्द आहे उन्मनी. उन्मनी अवस्था. आता ह्या 4 अवस्थेचा आपल्याला आज विचार करायचा नाही. आज कीर्तनाला घेतोय आपण, आता थोडा किचकिच विचार करायचा आहे. हा भंग काकड्यातला आहे. म्हणून गायक, वादक, टाळकरी, महिला मंडळ तुम्हाला प्रश्न विचार. नीट बसा बरे. प्रश्न विचारतो तुम्हाला मी. पहिला प्रश्न आहे, मेल्यावर, नीट ऐका, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, हा वादाचा प्रश्न. नीट ऐका, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, हा वादाचा प्रश्न. तुम्हाला मी काय म्हणतोय सूत्रात आहे का? मी एखादा माणूस मेला मरणार, ते मृत्यू लोक, त्या माणसाला मोक्ष मिळाला हे त्याला माहिती आहे. नाही. बरं, ज्यांनी जाळायला नेलं त्याला माहिती आहे नाही. ज्यांनी आग लावली त्याला माहिती आहे का? बोला बोला. नाही. मग त्या व्यक्तीला मोक्ष मिळाला हा तुम्हाला आलेला अनुभव आहे का तुमच्या मनानं केलेली कल्पना आहे? करेक्ट, तुमच्या मनानं केलेली. मग तुम्ही कल्पना कशी केली? तो माळकरी होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. तो दिंडीत जात होता म्हणजे मोक्ष मिळाला. तो एकादशी करीत होता म्हणजे मोक्ष मिळाला. त्यानं काशी केली म्हणजे त्याला मोक्ष. या सगळ्या पप्पेच्या आई पशी चुली पशी मारलेल्या गप्पा आहे. याला शेंडा हे नाही, बुडूक आहे. आता ऐका बरे, ऐका. माळकऱ्याला मोक्ष मिळतो असं निश्चित नाही. नीट ऐका बरं. काशीला जाणाऱ्याला मोक्ष मिळतो असं निश्चित नाही. दिंडीत जाणाऱ्याला मोक्ष मिळतो असं निश्चित नाही. माळकऱ्याला, एकादशी करणाऱ्याला मोक्ष मिळतो असं निश्चित नाही. पण अखंड भजन करणाऱ्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही हे निश्चित. मरायला शुक्ल पक्ष असावा. 3 मरायला उत्तरायण असावं. 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावे. 4 आणि 5 मरताना शरीराचं तापमान